कशी कशी करून सीट भेटली तिथे. आता आम्ही कुडाळ बस स्टॉपला आहे. इथून आमची मालवणची बस आहे आता जी हा ना म्हणजे आताची बस आहे ती 10 वाजताची आहे, पण ती फिरून जाणार आहे पण पेंडूर मार्गे. ती जरा टाइम टेकिंग आहे. तर आता 10 वाजता 10:30च्या एका बसने जाऊ, ती डायरेक्ट जाईल मालवणाला. त्याला पण दाखवूया आता, कोकण फिरवूया जरा प्रॉपर भावाला. लवकर फिरव. थोडा टाइम टेकिंग आहे पण आहे, त्याला मजा येईल. किती झाले पैसे? 20 रुपये. ते लस्सी पेप्सी आणि नाही आता असं आणूक ना काय 20 झाले. देत आहे थांबा, मला $2400 ठेवलंय काहीतरी. पाकिट सांभाळा. होय होय, पाकिट मारत. हा बॅगेतच लावून ठेवलं. बऱ्याच दिवसांनी खाता येईल पेप्सी आता. पाकिट सांभाळा फक्त. होय, पाकिट मारत होते. $2000 हा बघा. हो पाकिट घेतली. होय काय, पेप्सी घेतली लहानपणी खायचं लय. जस्ट आम्ही कुडाळ बस डेपो ते मालवण बस स्टॉप पर्यंत आलोय. लगभग 28 ते 30 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 1 तास लागला. बसमध्ये पण फुल गर्दी होती. पूर्ण स्टँडिंग आलो, नाही व्हिडिओ काढता आला नाही का, कारण गर्दीमुळे. जस्ट बस स्टॉपच्या बाहेर ना इथे उसाचा रस आहे, थोडं रिफ्रेश होऊ, उसाचा रस पिऊ. आणि इथून आम्ही जिथे स्टे बुक केलाय ते बीचच्या जवळच आहे, तर इथून आम्ही रिक्षाने जाणार आहे तिथे. तर आता पटापट जाऊ आणि दाखवतो तिथे. आता आपण मालवण एस टी स्टँड पासून आपलं जिथे होमस्टे आहे मालवण बीच पर्यंत तिथे चाललोय. 2-3 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. इथून तुम्हाला शेअर ऑटो मिळून जातील तिथपर्यंत जायला, आणि 60 ते 70 रुपये लागतात एका रिक्षाचे. भाई आत्ता रेडी झालोय आम्ही. वाजतायत बघा किती, 4ला 10 कमी आहेत. रूम दाखवायची राहिली रे भाई. चल ठीक आहे, दाखवतो. आता जाऊ जेवू काहीतरी मस्तपैकी, काहीतरी सी फूड खाऊ. आता मावरा खाऊ. मावरा केलं होतं का. आणि मग संध्याकाळी आम्ही काहीतरी नॉनव्हेज सांगितलं इथे, एकदम टिपिकल ऑथेंटिक कोकणी मालवणी स्टाईलचा घेतली आम्ही रेंटवर. सही आहे भाई, इथे परवडते. गाडी पाहिजे. चल घुमा गाडी. 5 जणांचा प्लॅन होता आमचा. 5 दोघंच आहे आम्ही आता. फक्त दो भाई दोन होता भाई. हरकत नाही, प्लॅन ड्रॉप नाही केला पण आम्ही आलो. तुम्हाला यायचं असेल तर इथले आम्ही कॉन्टॅक्ट्स पण तुम्हाला देऊ, ज्यांच्याकडे तुम्हाला म्हणजे आपलं वॉटर स्पोर्ट्स किंवा तुम्हाला जेवण बिवण हॉटेल रेस्टॉरंट सगळ्याच्या डिटेल्स आम्ही देऊ. चलो आता जातो आम्ही रेस्टॉरंटला जेवायला, कारण ते आता 4ला बंद होणार आहे भाई. ते त्यांनी कॉल केला किचन बंद होणार आहे का, तुम्हाला ऑर्डर करायचं आहे का, कारण टेबल बुक केलेला आम्ही तिथे. सो चला आता जाऊ पट. आम्ही आता हॉटेल टुरिस्टमध्ये थांबलो आहे, इथे जवळच आहे. तर आता आज फिश अवेलेबल नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे लेट आलो. सो ते उद्या फिश प्लॅन करणार आहे आम्ही खायची. आजचा दिवस चिकन आहे. आता नॉर्मल मागवलं आहे. संध्याकाळी एकदम ऑथेंटिक इथलं देशी गावठी कोंबड्याचं चिकन सांगितलं आहे. मजा येणार आहे. आता जाऊन फिरून येतो. फोर्ट वगैरे, फोर्ट, महाराजांचा पुतळा, जे काही तिथे जवळपास आहे सगळं फिरून घेणार आजच्या दिवशी. आणि संध्याकाळी आरामात लेट घरी रूमवर येणार. चला. आता आम्ही या बोटने तिथे गोव्याला जाणार आहे, सिंधुदुर्ग फोर्टकडे. सो जायच्या आधी सगळ्यांना लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. घातलं आहे लाईफ जॅकेट.
सहा पर्यंत सर्वांनी बाहेर यायचं. तिकीटवर नंबर आहे, त्याच्यावर कॉल करायचा जर कोण नाही गावले तर. तर हा आहे सिंधुदुर्ग फोर्ट. आणि भाई खूप जास्त गर्दी आहे आता इथे. शेवटची बोट होती आमची, थोडी गर्दी खूप आहे. आता आम्ही वर जातोय, खाली बघून चला. रस्ते खराब आहेत. एंट्रन्स एक नंबर आहे. बरं, किती गर्दी आहे आज. हो भाई, हे मंदिर आहे एंट्रन्सला एक, खूप भारी. चला आत जाऊया. काय बोलतो? तोफ आहे, तोफ. छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे. कुठे? आता महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे बघायला जाऊया. वरून व्ह्यू बघा. इथे शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आहेत. हे इथे इथे हे हा पायांचा ठसा आहे आणि इथे हाताचा ठसा आहे. हा बघा, हा हाताचा ठसा आहे महाराजांच्या. डाव्या लेफ्ट हँडचा आहे. आणि इथून व्ह्यू बघा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचं ह्यो कोकण. महाराजांची मूर्ती दिसली काय? ती बघायला जायची आहे आपल्याला. आता ही मूर्ती बघायला जाणार आहे आता आम्ही. वाव, हां तर इकडून येते. तू इथून चालला बाबा, कशाला तिकडे एवढी धरून चाललाय मरायला. किती उंच आहे ते. दाखव किती उंच आहे ते. वाटते माही भीती वाटते. इथून तर हाय धरलंय भावाने पाठी, टेन्शन नाही. सो आता आम्ही आमचा किल्ला बघून झालाय. इथून जातोय खाली. आता इथून आम्हाला आपलं महाराजांचा स्टॅच्यू पण बघायला जायचं आहे. सो निघू पटापट. चलो, काय वाटतं निखिल? निघू निघूया. सुंदर असा. तर आता आपली ही बोट आली आहे. ज्यांनी आम्हाला सोडलेलं तेच घ्यायला आले. ते एक टाईम सांगतात की हवा या टायमाला या. आता ही जी बोट होती आमची लालबागचा राजा लिहिलेली, ह्याच बोटीने आम्ही आता परत जातोय. ते सगळे लोक आली आहेत फिरायला, शाळेत पिकनिक वगैरे. आता मस्त व्ह्यू आहे यार, संध्याकाळचं एकदम भारी आहे. चलो चला, ही शेवटची आहे काय बोट? ह्याच्यानंतर हा ना. होय, जॅकेट आज चढल्यावर जॅकेट घालणं कंपल्सरी आहे म्हणून. ह्याचं इन्स्टाचं नाव जस्ट नील थिंग. जस्ट नीलचा भाऊ आहे हा.
जस्ट मिस नील सिंग. जस्ट नील. जस्ट माइल. चला आम्ही जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला. असं जातोय आम्ही बीच वरूनच. मस्त व्ह्यू आहे. एक राजे 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 काय बनवलंय बाई. एक नंबर एक नंबर. वाव व्हाट ब्युटी. काय स्टॅच्यू आहे भाई साहब. श्री महापुरुष मंदिर राजकोट. महादेवाचं मंदिर आहे एक सुंदर असं मंदिर. हे मंदिर जागृत देवस्थान आहे. कृपया महिलांनी मासिक पाळीत मंदिरात प्रवेश करू नये. मंदिराची पवित्रता राखा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय स्टॅच्यू बनवलाय यार. खतरनाक. असं मन होतं असं बघतच राहावं. केवढा भव्य दिव्य आहे यार. शपथ समोरून बघायला असं वाटतंय ना. खतरनाक.